Welcome students. In today's class, we will learn about finally statement. C# support this statement that can be used to handle an exception that is not caught by any of the previous catch statement. आपल्या प्रोग्राममध्ये ट्राय आणि कॅच असे दोन ब्लॉक्स असतात, असे दोन टाईपचे स्टेटमेंट्स असतात. वी ऑलरेडी सॉ अबाउट दिस. इफ आवर प्रोग्राम मे have a chances to have some exceptions, so to handle such types of exceptions, the catch block is present there, and whatever the exceptions that we may want to present, that exception we write in try. So these try and catch blocks are comes together. It is one of the another statement that C++ C# support, and that statement is finally. तर हे फायनली स्टेटमेंट कशासाठी वापरतात? तर ट्राय ब्लॉकमध्ये असणारे एखादं एक्सेप्शन जर कॅच ब्लॉकमध्ये कॉट नाही झालं तर दॅट एक्सेप्शन्स कॅन बी हँडल्ड बाय फायनली ब्लॉक और फायनली स्टेटमेंट. Here is one syntax, and in this syntax we use try and finally statement. हे जे finally statement आहे, that statement may be added immediately after the try block, and here is the syntax for this. Here is our try and this is finally. It means that if the exception is not, or if the exception is present in try, then this finally block will be automatically executed. Here we do not use any catch. इथे कॅच मेथडचा आपण यूज केलेला नाही आहे, कॅच मेथड आपण घेतलेली नाही आहे. तर ट्राय नंतर डायरेक्ट आपण फायनली असं यूज करतो आहे. नाउ वन अनदर, हिअर इज वन अनदर एक्झाम्पल. हिअर वी यूज मल्टिपल कॅच मेथड्स अँड वन ट्राय ब्लॉक, and the last one is the finally. Now see here, in this example this is try. In this try method, if the exception is present here, that exceptions can be caught by this or this catch method. But if that exceptions is not caught by these two catch methods, then that exceptions can be handled by finally. म्हणजे फायनली ब्लॉकमध्ये जो पार्ट लिहिलेला आहे तो ब्लॉक, तो पार्ट बाय डिफॉल्ट किंवा फायनली एक्झिक्यूट होईल. म्हणजे जर कॅच मेथडमध्ये जर एखादं एक्सेप्शन हँडल नाही केलं गेलं, देन दॅट एक्सेप्शन्स कॅन बी हँडल्ड बाय फायनली. द कीवर्ड फायनली इटसेल्फ इंडिकेट्स दॅट इफ समवन इज नॉट कॉट or someone is not handled by catch, then that is finally handled by finally method. Now here is the diagrammatic representation or execution of how try, catch and finally blocks executed. Now see carefully here, it is our try block, आणि ह्या ट्राय ब्लॉकचे इथे सपोज दोन कॅच मेथड्स आपण लिहिलेले आहेत. Now if one error is occurred in this try block and that error is not handled by this catch or by this catch, then that error is directly handled by this finally block, and then we leave the try block. It means that if anything which is not handled by catch methods, that is handled by finally. Here in next screen we saw one example. In this example we use nested try statement. इथे नेस्टेड ट्राय स्टेटमेंट ट्राय ब्लॉक आपण वापरलेले आहेत, आणि हे नेस्टेड ट्राय ब्लॉक कॅच ब्लॉकमधून सुटलेलं एखादं स्टेटमेंट फायनली थ्रू कसं ॲक्सेस केलं जातं ते इथे आपल्याला पाहायचं आहे. नाउ सी हिअर, Here we use one class,
nested try class. This class contains 2 variables and 1 method. M static int m equals to 10 and static int n equals to 0. इथे m आणि n आपण दोन्हीही स्टॅटिक घेतलेले आहेत. याचा अर्थ ह्यासाठी जे मेमरी लोकेशन्स अलोकेट होतील दॅट मेमरी लोकेशन्स आर युनिक. हे व्हेरिएबल्स दुसऱ्या मेथडनं ॲक्सेस केल्यानंतर सुद्धा जे काही चेंजेस केल्या जातील दॅट चेंजेस आर डन ऑन द सेम मेमरी लोकेशन्स. ड्यू टू दिस दे आर डिक्लेअर्ड ॲज अ स्टॅटिक. नाव हिअर इथे एक डिव्हिजन मेथड घेतलेली आहे. दॅट डिव्हिजन मेथड इज ऑल्सो स्टॅटिक. इट मीन्स दॅट दिस मेथड कॅन ॲक्सेस ओनली द स्टॅटिक मेंबर्स फ्रॉम दिस क्लास. तर ही जी डिव्हिजन मेथड आहे ह्या डिव्हिजन मेथडमध्ये यू कॅन सी हिअर इट इज द ट्राय ब्लॉक अँड धिस इज द कॅच ब्लॉक. तर हा जो ट्राय ब्लॉक आहे या ट्राय ब्लॉकसाठी आपण हा कॅच ब्लॉक लिहिलेला आहे. या ट्राय ब्लॉकमधून जर एखादं एक्सेप्शन सुटलं जे की कॅचनं कॉट नाही केलं दॅट कॅन बी हँडल्ड डायरेक्टली बाय फायनली मेथड. नाव सी हिअर इन मेन मेथड हिअर इज ऑल्सो वन ट्राय ब्लॉक. इथे तुम्ही पाहू शकता मेन मेथडमध्ये एक ट्राय ब्लॉक घेतलेला आहे आणि या ट्राय ब्लॉकमध्ये आपण डिव्हिजन मेथड कॉल करतो आहे. आपण डिव्हिजन मेथड कॉल करतो याचा अर्थ कंट्रोल डायरेक्ट इथल्या डिव्हिजन मेथडपासून इथे येणार आणि या डिव्हिजन मेथडमध्ये अजून एक ट्राय आहे. आपल्या एमची व्हॅल्यू 10 आहे आणि एनची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे इथे एक डिवायडेड बाय 0 एक्सेप्शन येतं. आता हे जे एक्सेप्शन आहे इथे एक एक्सेप्शन आले त्यामुळं ट्राय ब्लॉककडून डायरेक्ट कंट्रोल कॅच ब्लॉककडं होईल. कॉट अँड एक्सेप्शन्स असे येईल आणि डायरेक्ट कंट्रोल खाली येतं. म्हणजे इथून ट्राय ब्लॉकमध्ये एक्सेप्शन आल्यामुळं हे एक्सेप्शन हँडल करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी मेन मेथडची आहे आणि मेन मेथडच्या कॅच ब्लॉककडे हे आल्यानंतर डिवायडेड बाय 0 एक्सेप्शन आहे ते आणि एक मॅसेज डिस्प्ले होईल कॉट अँड एक्सेप्शन. आणि मग हे जे फायनली मेथड आहे इनसाइड मेन मेथड असा मॅसेज इथे येऊन जाईल. कारण इथे द डिव्हिजन मेथडमध्ये जे कॅच ब्लॉक आहे ते कॅच ब्लॉक त्या एक्सेप्शन्सला मॅच होत नाही आहे. तुम्ही जर केअरफुली पाहिलं तर इथं जे आहे आर्ग्युमेंट एक्सेप्शन असं दिलेलं आहे आणि इथं जे एक्सेप्शन्स येतं यम डिवायडेड बाय यन हे प्रॉब्लेम किंवा हा जो एरर आहे हा एरर या कॅच ब्लॉकमध्ये लिहिलेल्या एक्सेप्शनला मॅच होत नाही आहे. तर तो मॅच होत नसल्यामुळं हे कॅच ब्लॉक त्याला हँडल करणार नाही आणि हे कॅच ब्लॉक त्याला हँडल केलं नाही. त्यामुळं कंट्रोल डायरेक्ट कुठे ट्रान्सफर होईल मेन मेथडमधल्या ट्रायकडे. म्हणजे इथून कंट्रोल जे आहे हे कंट्रोल डायरेक्ट इथून इथे येणार वापस रिटर्न. म्हणजेच या ट्राय ब्लॉकमध्ये सुद्धा इथे एक काय आलं आहे एक्सेप्शन आलेलं आहे आणि हे एक्सेप्शन हँडल करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी या कॅचची आहे आणि हा कॅच मग कॅच अँड कॉट अँड एक्सेप्शन असा मॅसेज स्क्रीनवर येईल आणि फायनल मेथड टू इनसाइड द मेन मेथड असा मॅसेज डिस्प्ले होईल. म्हणजे ॲक्च्युअली जे वरच्या कॅच ब्लॉकनं हँडल करायला पाहिजे होतं ॲक्च्युअल प्रॉब्लेम जो तिथे होता तो तिथल्या कॅच मेथडमधून मिस झाला. त्यामुळं पुन्हा कंट्रोल वापस ट्रायकडे आलं आणि डिव्हिजन मेथडमध्ये जो इरर आलेला आहे आता आर्ग्युमेंट एक्सेप्शन्स ॲक्च्युअल आर्ग्युमेंट एक्सेप्शन्स होतं ते इथं हवं होतं ते इथं नाही आहे. त्यामुळं हे कॅच ब्लॉक एक्झिक्यूट करत नाही त्याला आणि मग कंट्रोल जे आहे ते डायरेक्ट तुम्ही पाहू शकता इथून हे कंट्रोल डायरेक्ट इथं येणार आणि फायनली पार्ट एक्झिक्यूट होणार. म्हणजे इथे जे कॉट अँड एक्सेप्शन हा जो पार्ट दिलेला आहे तो डिवाइड बाय 0चा एक्सेप्शन आहे. तो वर होता तो वरती हँडल नाही झाला त्यामुळं डायरेक्ट
try division आणि control is directly transferred towards the inside main method. त्यामुळे इथलं जे फायनली स्टेटमेंट आहे, फायनली मेथड आहे, दॅट फायनली मेथड विल एक्झिक्यूट हिअर. सो दिस इज द फायनली स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड when any exceptions which is not handled by the catch block. So I hope all of you understand this point. If you have any doubt, so please comment me about that. Thank you and take care.